नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। मुळामध्ये मी सर्वप्रथम इन्फिनाइटच्या चंदननगर म्हणजे पुण्यातली पहिली शाखा ज्या पद्धतीने एक भव्य दिव्य उद्घाटन केलं याबद्दल त्या संस्थेचे अध्यक्ष नवनाथ आवताडे यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। कारण पुण्यासारख्या एका मोठ्या शहरामध्ये जे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं त्याला आता आर्थिक राजधानी करण्याचं काम आवताडे सर करतील अशी मला खात्री आहे। आज ज्या प्रमाणामध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर इथं उपस्थित होता आणि त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट की महिलांमध्ये साक्षरता निर्माण करायला पाहिजे, तरुणांमध्ये निर्माण केली पाहिजे आणि त्याचं मोठं काम ते आता हाती घेत आहेत आणि त्यांच्या या संस्थेच्या इतर ज्या व्हर्टिकल त्याच्यातनं खऱ्या अर्थाने एक जागरूकता निर्माण प्रत्येकामध्ये करावी आणि प्रत्येक पुणेकरांना चांगली गुंतवणूक करावी, चांगली बचत करावी आणि एक आर्थिक स्वातंत्र्य चांगल्या प्रकारात निर्माण व्हावं। पुढच्या वर्षभरामध्ये या इन्फिनाइटच्या 10 शाखा पुण्यामध्ये, 5 शाखा आणि अन्य जवळपासच्या राज्यात होत आहेत। त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं आर्थिक साक्षरतेचं विश्व निर्माण करावं आणि ते अनंत विश्व निर्माण करावं एवढ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। इन्फिनिटी थ्रू जर इन्व्हेस्टमेंटसाठी जर आपल्याला कार्यशाळा घेण्यात आल्या तर आपण त्यात इंटरेस्टेड आहात आणि कशा पद्धतीने? निश्चित मुळामध्ये महिलांमध्ये जागरूकता याबद्दल निर्माण करणे आवश्यक आहे। आपण नेहमी आंतरराष्ट्रीय महिला दिन करतो पण महिलांना कुठलं स्वातंत्र्य देत नाही, तर महिलांना स्वातंत्र्य देणं, त्यांच्यात साक्षरता निर्माण करणं यासाठी सर्व राज्यामध्ये जेवढी जिथे जिथे जाता येईल त्यांच्यामध्ये त्याची साक्षरता निर्माण करणं, गुंतवणुकीविषयी जागरूकता निर्माण करणं आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मी निश्चित वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी गेली 45 वर्ष काम केलं। मला निश्चित काम करायला याच्याबद्दल आवडेल। मी आपणहून आवताडे साहेबांना मगाशी म्हणलं की मी तुम्हाला याच्यात मार्गदर्शन करायला, त्याला माझ्या कायम शुभेच्छा राहणार आहेत। मला इन्व्हिटेशन मिळालं इकडे प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचं, मला त्याबद्दल आय एम व्हेरी थँकफुल टू फर्स्ट मिस्टर नवनाथ आवताडे जी अँड होल इन्फायनाइट मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी। आणि ज्या प्रकारचं रिबिन कट केल्यानंतर तिकडची शाखा बघितली, तिथे ती शाखा स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटीज तिकडे आहेत। एवढ्या पतसंस्थेच्या शाखेला एवढ्या प्रमाणात असं नसतं, बघायला मिळत नाही, ते इकडे बघायला मिळालं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आम्ही इथे आलो महालक्ष्मी लॉन्स खराडी इथे, आम्हाला खरं सांगतो आम्हाला वाटलं नव्हतं की हा कार्यक्रम हा एवढा मोठा भव्य दिव्य असेल आणि ज्या पद्धतीने त्या कार्यक्रमाची योजना, नियोजन आणि बाकीच्या गोष्टी केलेल्या होत्या हे अविस्मरणीय आहे माझ्यासाठी। मी हा कार्यक्रम कधीच विसरणार नाही। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। सर काय सांगतात पुण्याबद्दल आणि एकंदरीत आर्थिकदृष्ट्या सगळ्या बाबतीत आपण पुण्याबद्दल काय सांगतो? पुण्याबद्दल, पुणे तिथे काय उणे आपण असं म्हणतो, पुण्यात सगळ्या प्रकारचे लोक राहतात, बुद्धिजीवी लोक म्हणून पुण्याचे असे जाणले जातात। परंतु ह्या बुद्धिजीवी लोकांमध्ये मला एक गोष्ट आजपर्यंत कळली नाही की बऱ्याचशा लोकांमध्ये आजही आर्थिक साक्षरता कमी जाणवते। तेच आपण म्हणतो की तेच इम्प्रूव्ह करण्यासाठी कदाचित ही जी उणी भरून काढण्यासाठी इन्फायनाइट ग्रुप जो आहे आताचा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह आणि इतर ग्रुप्स आहेत त्यांचे, ते उणीव भरून काढण्यासाठी कार्य करतील। आत्मनिर्भर भारताचं जे स्वप्न आहे माननीय पंतप्रधान मोदीजींनी आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं विकसित भारत 2047 पर्यंत नेण्याचं, त्यासाठी हा आज जरी दिसणारा हा छोटा त्यांनी जो सांगितला तो स्टारफिश, तो इतका मोठा होईल भव्य दिव्य की तो पुण्याला नक्कीच बाहेर काढेल या सगळ्या आर्थिक संकटात। धन्यवाद। आमचे फ्रँचायझी पार्टनर्स आहेत, या सर्व फ्रँचायझी पार्टनर्सनी मिळून हा कार्यक्रम सक्सेसफुल केलेला आहे। खरं तर आता जेवढे आपले सभासद जोडले गेलेले आहेत हे सर्व क्षेत्रातले वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामधले आहेत आणि त्यापैकीच आमचे दीपक बनकर साहेब हे इव्हेंट मॅनेजमेंटचंच काम करणारे आमचे फ्रँचायझी पार्टनर आहेत। हे सगळं त्यांचं दररोजच रुटीन वर्क आहे आणि त्यांनी संस्थेमुळे जर माझी एवढी प्रगती होत असेल तर आणि मला पॅसिव्ह इन्कम जनरेट करून जर संस्था देत असेल तर माझं पण एक त्याच्यामध्ये ही संस्थेची प्रगती होण्यासाठी काहीतरी हातभार लावला पाहिजे, म्हणून त्यांच्या पूर्ण टीमनी हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्याचं नियोजन केलं आणि त्यांनी ते खूप सक्सेसफुली पार पडलेलं आहे। भविष्यात विस्तारीकरण कशा पद्धतीने करणार आहात आणि जास्त लक्ष असणार? यस, भविष्यामध्ये पुण्यामध्ये तर प्रचंड मोठा स्कोप आहे आणि पुण्यामध्ये जेवढे वॉर्ड आहेत त्या प्रत्येक वॉर्डमध्ये आपलं स्वतःचं ब्रांच किंवा CSC
कस्टमर सर्व्हिस सेंटर आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर घराघरामध्ये जाऊन लोकांना अर्थसाक्षर करणं आणि त्याला बचतीचं महत्त्व समजावून सांगून त्याची बचत घ्यायला सुरुवात करणं. म्हणजे आम्ही इतर बँकांसारखं डिपेंड नाही राहणार की ग्राहक आपल्या दारात येईल आणि तो बचत करेल. उलट बँक मित्र ही संकल्पना आम्ही राबवून घराघरामध्ये आमचा व्यक्ती जाईल, त्याला अर्थसाक्षर पण करेल आणि त्याच्याकडून बचत घेऊन त्याचं रूपांतर गुंतवणुकीत करेन. त्याला फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. सर साधारणपणे आपण पाहतो की एका व्यवसाय शेजारी दुसरा जर व्यवसाय असेल येस तर साधारण तो ताकद नाही, पण तुम्ही एका बँकेच्या शेजारी दुसरी बँक उभी केली, येस येस त्याच्यामागचं काय? हा खरं तर तो योगायोग आहे. म्हणजे ही बँकेच्या शेजारी आम्हाला जागा मिळाली. आम्ही डेलिबरेटली ते केलेलं नव्हतं. सुदैवानं आम्हाला ती जागा जशी पाहत होतो तशी मिळाली. आम्ही कुठल्याच या बँकांबरोबर आम्ही कॉम्पिटिशन पण करत नाही किंवा त्यांना फॉलो पण नाही करत. आम्ही फॉलो कोणाला करतो तर मी नेहमीच माझ्या कार्यक्रमातून सांगत असतो, पुण्यामध्ये ज्या चांगल्या संस्था काम करणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये कॉस्मॉस बँक एक आहे, ज्यांना 110 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याचे संस्थापक हे सुद्धा आता लोकांना माहीत नाहीत, पण त्यांनी जे त्यावेळेस बीज रोवलं होतं ते आदर्श ठेवून पुढचे संचालक मंडळ सुद्धा काम करत राहिलं आणि त्यांनी एवढी मोठी संस्था उभी केली. परवा योगागानं ह्या संस्थेच्या ओपनिंगच्या निमित्तानं निमंत्रण देण्यासाठी मी ते हेड ऑफिसला गेलो होतो आणि ते हेड ऑफिस बघितल्यानंतर तिथलं ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी उभा केलेलं आहे, एखाद्या प्रायव्हेट बँकेला लाजवेल अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी उभा केलेलं आहे. म्हणजे आम्ही खूप मोठी प्रेरणा घेतलेली आहे. म्हणजे आम्ही सुद्धा या संस्थेपासून प्रेरणा घेऊन पुढच्या 5-10 वर्षामध्ये आमचं सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर त्या तोडीचं निर्माण कसं करता येईल यासाठी आम्ही काम करतोय. त्याचबरोबर पुण्यातली जनता सहकारी बँक आहे किंवा इतर सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये अमूल संस्था आहे किंवा पुण्यात महाराष्ट्रामधली वारणा संस्था आहे. तर अशा अनेक संस्था आहेत की ज्या आदर्शवत काम करतायत. त्या सगळ्यांचं त्यांना फॉलो करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. येस सर.